गरम पाणी होता ना नीट गरम काय म्हणलं मामा गरम पाणी नाही काय नका गरम होता ते शिव निघत नाही की पाहिजे असं निघतो का निघत नाही. मी पोच्यात घालून बांधून ठेवणार होतो. मी आज 12 वाजता महाराज सोडून दिले नंतर ह्याला तवाच कांदा कोटा करून टाकला. पुढे दिसाला का पोच्यात गेला पहिले पोतं बांधले आपण कोण पॅक केले पोतं बांधून पॅक केले त्याला. तिकडे कशाला काय बांध सर घालून सर आहे का बाहेरून आहे बाहेर पकडायचा इथं पकडायचा इथं पकडू माझ्या म्हणून बाहेरच पकड नाही बाहेरून बरं इथे एकदम थांबा मी थांबतोय तुझा आलं सांग फक्त हिराव तुझ्या मागाचा साप आहे तिथला तिचा एवढा असा काळा फडीचा आहे. असू द्या वर पद माहिती आहे त्याच्यावर. होय हां. फणा का लावला मग एवढी फडी चांगली आहे. गरम पाणी होता ना नीट गरम काय म्हणलं मामा गरम पाणी नाही काय गरम नका गरम होता ते शिव निघत नाही की पाहिजे मरण की गरम पाणी टाकल्यावर असं निघतो का निघत नाही. ती ब्यान नाही का ना आता खाली आहे का पैप हां आला आला वाटतं. हे फडी जाईन हिरवळ आहे का संपा लागला इथं फडी काली होती. हिरोळा आहे का कोबरा आहे कोबरा आहे कोबरा कोबरा आहे लागणार मगाशीच होता काजी हां, इथं आता. तुमचा नंबर त्या सारखाच निघत आहे इथं लाल एक आहे दुसरा मोठा त्या आहे दिवशी पकडून नेलाय कसला कुठं इथेच पकडून नेलाय नमस्कार मित्रांनो आज आपण खपले वस्ती सिंधपळ या ठिकाणी मित्रांनो साप पकडण्यासाठी आलोय. तर बघू शकता इंडियस प्रॅक्टिकल कोबरा भारतीय नाग याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विषय असतं आणि असा साप चावल्यावर मित्रांनो झाडफुकच्या नादीनं लागता उतारा वगैरे घ्यायला न जाता डायरेक्ट सरकारी दवाखान्यात जावं. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा फणा काढतो. बघू शकता याचे प्रामुख्यानं 2 विषयाचे दात असतात पुढी आणि मित्रांनो हा साप फणा काढतो. याच्या मागं असं चिन्ह असतं मित्रांनो बघू शकता आणि ह्या सापाची ओळख आहे की हा फणा काढतो. पद माहिती मी म्हणलं नाही का हां मी आलेलं फडी काली होती. हां हां. तर मित्रांनो बघू शकता आपण खपली वस्ती या ठिकाणी हा साप पकडलेला आहे. असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका प्लास्टिकचे आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे. मी पोच्यात घालून बांधून ठेवणार होतो. असं आहे का हां नाही आम्ही आत्ताच येऊन गेलतो इथं बरं तिकडे बघून गेलो आम्ही तर मी आज 12 वाजता महाराज सोडून दिले नंतर ह्याला तवाच कांदा कोटा करून ते टाकला. घातलं होते काठी कोणी घेतली होती काठी कोण काठी नाही त्या पैपात गेला डोचून बाहेर काढत होता ना आपल्याला. ठोंबऱ्याच्या घरात असला कोबरा होता मांडीने दादा ठोंबऱ्या 2 वर्ष बाहेर गेली जाती बाळा. हां ना ही काय म्हणता का उंदीर खायला शिरते ती घरामध्ये निघत नसतं. तर आपण याला न त्रास देता पकडलेला आहे आणि हा साप उंदीर खाण्याच्या शोधामध्ये आलेला असावा इकडं. मग इथं काढली होती की तर मित्रांनो असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. हा एक एक्सपर्ट सर्व मित्राचं काम आहे. तर मित्रांनो आताच आपण सिंधफळ खपली असती या ठिकाणी असा साप पकडला होता. थोडी लहान साईज होती ही थोडी मोठी साईज आहे आणि पर्यावरणामध्ये रिलीज करत आहे मित्रांनो. असा व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे साप वाचले पाहिजेत. तर आपण हा पर्यावरणामध्ये रिलीज केलेला बघू शकता.